पुण्यामध्ये अजित पवार आणि शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेत। त्यानंतर पारितोषिक वितरणाचा समारंभ देखील झाला, पण त्याआधी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि मंचावर मात्र दोघांनी शेजारी बसणं टाळलेलं आहे। नेमकं काय घडलंय पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांची ही दोन दृश्य। पुण्यात आधी बंद दाराआड चर्चा झाली, मात्र सार्वजनिक मंचावर अबोला दिसला। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरणाचा समारंभ पार पडला। त्याआधी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। प्रेसिडेंट लिहिलेल्या केबिनमध्ये अजित पवार गेले आणि काही मिनिटांनी अजित पवार बाहेर निघाले। मात्र समारंभाच्या निमित्तानं व्यासपीठावर दोघांनीही शेजारी बसणं टाळलं। शरद पवार आणि अजित पवार या दोघांचीही बसण्याची व्यवस्था अगदी शेजारीच करण्यात आली होती। तशा नावाच्या प्लेट्स देखील लावण्यात आल्या होत्या। पण शरद पवार आणि अजित पवारांच्या मध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना बसवलं गेलं। विशेष म्हणजे मंचावर येत असतानाच अजित पवारांनी सिटिंग अरेंजमेंट बघितली। शरद पवारांच्या शेजारीच आपली खुर्ची असल्याचं पाहून अजित पवारांनी नावाच्या प्लेटमध्ये अदलाबदल करण्याची सूचना केली। यावरून अजित पवारांनी मोठ्या खुबीनं उत्तर दिलंय। मंत्री बाबासाहेब पाटलांना शरद पवारांशी बोलायचं होतं, ते पवारांच्या बाजूला बसले असं अजित पवार म्हणाले। काय होतं तसं काही नाही, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं। मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना। माझा आवाजच आहे की दोन खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं। त्याच्यामधले हे काही बातमी होऊ शकत नाही। त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिली। मात्र अधिक चर्चा ही बंद दाराआड झालेल्या चर्चेचीच झाली। रोहित पवारांपासून ते दादांचे मंत्री दत्तामामा भरणे यांनी देखील बंद दाराआडच्या चर्चेचं स्वागतच केलंय। की एखादी चर्चा जर होत असेल, आता ती बंद दरवाजाच्या आत काय चर्चा होती आपल्याला सांगता येणार नाही, पण मी एवढंच सांगेल की दोन पक्ष असतील जे विरोधात असू या सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि दोन त्याचे कॅप्टन, त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे असं मला तरी वाटतं। आम्हाला या राज्यातल्या म्हणण्यापेक्षा देशातल्या जनतेला नक्की त्याचा आनंद आहे ना। एकत्र तर आलं तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद आहे। त्याबद्दल आनंद म्हणजे दुःख वाटायचं कारण काय, नक्की आनंद आहे। चाचा भतीजा आहेत ना, ते काही भेटू शकतात, प्रेमाची नाते बोलू शकतात। पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र थेट उत्तर दिलंय। बंद दाराआड कोणतीही चर्चा करा, पण ज्यांच्या विरोधात लढलो त्यांना तुर्तास सोबत घेऊ नका असं आमचं मित्रपक्षांशी बोलणं झाल्याचं बावनकुळे म्हणाले। त्यांनी बंद दाराआड चर्चा करायची की खुली चर्चा करायची त्यांचा प्रश्न आहे, पण आज तरी ज्यांच्या विरुद्ध जे निवडून आले आम्ही तिघांनी चर्चा केली आहे, एकनाथजी, मी आणि देवेंद्रजी आणि अजितदादांनी, की सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये अशी तुर्तास चर्चा झाली आहे। संजय राऊतांनी मात्र चांगलाच टोला लगावला। आता संस्थेच्या कामानिमित्त भेटल्याचं उत्तर देतील असं राऊत यांनी म्हटलंय। अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत। मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल, आता ते तसंच उत्तर देतील। शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक। काही दिवसांआधीच दोन्ही पवार बारामतीच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी एकत्र आले होते। आता पुण्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे। जेव्हा ही काका पुतण्याची भेट होते तेव्हा एकत्र येण्याच्या चर्चा रंगतात। मात्र राजकीय दृष्ट्या एकत्र येणं किंवा मर्जर हे भाजपला सध्या मान्य नाही, हेच बावनकुळेंच्या बोलण्यातून दिसतंय। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.